परंतु असं आहे की दुःख आल्याशिवाय राहत नाही. दुःख जसं आकाशामध्ये ढग येतात आणि जातात, त्याप्रमाणे आपला जो हे जे चिदाकाश आहे, जी आपली मूळची ब्रह्मरूप स्थिती आहे, तिच्यामध्ये मायेच्या द्वारा हे सुख आणि दुःखाचे जे काही ढग आहेत ते येणं आणि जाणं हे होतच राहतं. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सुख आणि दुःख जे आहेत हे यांचं चक्र आहे. त्या ठिकाणी तुम्ही जरी इच्छा केली तरी कधी सुख प्राप्त होत नाही. आता पण दुःखाची निवृत्ती करायची पण इच्छा करायची नाही, कारण इच्छा न करता जरी दुःख आलं आहे ना, जसं आपल्या घरी पाहुणा आला तर आपण कधी त्याला विचारतो का की तुम्ही कधी जाणार? कारण आपल्याला माहिती आहे पाहुणा आला तो जाण्यासाठी आला. तसं जीवनामध्ये जे काही भोग होतात त्या भोग शब्दाचाच अर्थ शास्त्रकारांनी केलेला आहे. सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोगा. जीवनात एक तर पुण्याचं फल सुख येणार तेव्हा तुमची सुखाकार वृत्ती होणार. ज्यावेळेला तुम्हाला पापाचं फल दुःख समोर येणार त्यावेळेला तुमची दुःखाकार वृत्ती होणार. यासाठी तुम्ही किती उपाय करा तरी ते सुखदुःख आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे प्रारब्ध कर्म आपण पूर्वी केलेलं कर्म, त्या कर्म जेव्हा फल देण्यासाठी आपल्या पुढं हजर राहतं त्यावेळेला त्याला टाळता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये हे सुख किंवा दुःख हे आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण काय, जरी तुम्हाला ज्ञान झालं, जरी तुम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार झाला तरीसुद्धा हे सुखदुःख हे जात राहतात. हे पाहुण्यासारखे आहे. त्यासाठी आलेलं सुख जसं आपण प्रयत्न केला तरी राहत नाही, तसं दुःख आलं तरी प्रयत्न केला ठेवायचं तरी राहणार नाही आणि प्रयत्न केला जाण्याचं तरी जाणार नाही. ते जेव्हा जायचं तेव्हाच जाणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जो भोग होतो त्याच्या माणसं थोडंसं जरी आनंदाचे क्षण जीवनात हे विषय आनंदाचे, धनाचे, कीर्तीचे आले की लगेच त्यांची छाती काढून बसतात. माऊली त्याचं वर्णन करतात काय की या ठिकाणी निंदा मोटकी ऐके, कपाळ धरुणी ठाके, थेंबेनी विरे, वारेनी शोके, चिखलू जैसा. हे जे जीवन आहे हे जीवन पूर्णपणे अज्ञानमय जीवन आहे. तेव्हा तुम्हाला जर आता या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीनं हा जो भोग भोगावा लागतो तर त्या भोगाच्या विषयी तळमळ करीत बसू नका. आलेलं सुख पकडून ठेवायचं असं म्हणू नका. आलेलं दुःख कधी जाईल म्हणून या ठिकाणी तुम्ही कावल्यासारखं करू नका. काय करा, आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या. हा जो भोग आहे, स्वामी महाराज सांगायचे, ज्या वेळेला आपल्याला दुःख येतं ते पापाचं फल म्हणून येतं की नाही, आणि पुण्य येतं ते पुण्य आपलं सुख येतं ते पुण्याचं फल म्हणून येतं. तर तुम्ही उपनिषदामध्ये पण हा विचार आलेला आहे. तर तुम्ही याचा उपयोग करायला शिकलं पाहिजे. आणि ते कसा, तर मला जेव्हा दुःखाचा भोग होतो याचा अर्थ माझं पाप क्षीण होत चाललं की नाही, ते फल देऊन ते क्षीण होणार. आणि पुण्य जे आहे, मला एखाद्या राजा रजवाड्यासारखं राहायला मिळालं तर हे पुण्याचं फल आहे. आता ते पुण्याचं फलही त्या ठिकाणी भोगून जाणारच आहे. मग माणसाने पापाचं फल भोगावं का पुण्याचं फल भोगावं? उलट जितकं पाप येतं तेवढी माझी तपश्चर्या होत आहे. त्या ठिकाणी देव किती दयाळू आहे, माझं पाप भोगून संपवण्यासाठी एक वायुमंडल त्यांनी मला निर्माण केलेलं आहे. अशाच प्रकारचं आपण जर ही धारणा ठेवली तर ती धारणा तुकाराम महाराज म्हणतात करा. आलिया भोगाशी असावे सादर. या ठिकाणी आपल्याला भोग आला तर त्याच्याविषयी मनुष्याने सादर असावं, म्हणजे या ठिकाणी त्यांनी तत्पर असावं. म्हणजे आलं ना भोग, भोगून संपेल. आला भोग तो संपणार आहेच आहे. माझ्या परमात्म्याने हा पाठवलेला कधी दुःखरूपाने लखोटा आहे, कधी सुखरूपाने लखोटा आहे. याच्याबद्दल मला विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणून म्हणतात की आलेले भोग त्यांनी सहन करावं. आता हे काय होतं, जीव जो आहे तो अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्यावर येणारी जी संकट आहेत त्या संकटाचा जेव्हा भडीमार होतो तेव्हा त्याला ती सहन होत नाही. पण अशा वेळेला आपण असं करावं की ही जी शास्त्राने सांगितलेली, संतांनी सांगितलेली गोष्ट आहे का ह्या सगळ्या आपण जी कर्म करतो ह्या कर्माचा फल कोण देणार आहे? कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे, परंतु फल देण्यात मात्र तो परतंत्र आहे. फल भोगायचं म्हटलं आणि तो जर म्हटला की मी नाही फल भोगणार, करणार पाप आणि पुण्याचं फल इच्छणार. माणसाची सगळ्यांची प्रवृत्ती आहे. पापम कुर्वन्ति यत्नतः,
पाप करतात पण पापस्य फलम नेच्छन्ति आणि पुण्यस्य फलम इच्छन्ति पण पुण्यम न कुर्वन्ति मानवाः पुण्य करत नाही। याचा अर्थ असा आहे की हा प्रारब्धाचा जो सिद्धांत आहे तो ह्या भारतीय सनातन वैदिक परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मानवांना मार्गदर्शन करणार आहे। काही लोक म्हणतात ह्यामुळे लोक आळशी झालेत, असेल देईल खाटल्यावर काय आहे ना की परमात्म्याला जर द्यायचं झालं तर तो देईल कोणतं देईल? परमात्मा हा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे। त्यांनी जसं कर्म केलं असेल जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर। मग पुरुषार्थाचा काय उपयोग आहे? आता तर खरा पुरुषार्थाचा उपयोग आहे। आपणच केलेलं कर्म फल जरी परमात्म्याने दिलं तर आपल्याच कर्माचं फल दिलं ना। मग आता ह्या वेळेला त्या कर्माचं फल भोगत असताना नवीन जे आपण कर्म करतो ते कर्म जेणेकरून परमात्मा प्रसन्न होईल, जेणेकरून शास्त्राच्या अनुज्ञा मानल्या जातील, जेणेकरून शास्त्रांनी सांगितलेल्या जे सिद्धांत आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी त्या काही गोष्टीचा प्रतिषेध किंवा निषेध सांगितलेला आहे ती मी करील। शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, घे म्हणतेल या न म्हणावे विषयी विरू, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमी आहारसी। अशा प्रकारचा आपण निश्चय केला तर या ठिकाणी आपण ते आलेले भोग आहे ना ते भोग अगदी सादर म्हणजे आदरपूर्वक म्हणजे सहज त्या ठिकाणी अनायास आता ह्या कर्माचा फल भोगल्याशिवाय ते भोगून संपल्याशिवाय माझी सुटका होणार नाही। मग आता रडण्याचा काय उपयोग आहे? म्हणून काही जरी झालं तरीसुद्धा त्या ठिकाणी मी सात्विक धैर्य धारण करून ह्या सुखदुःखाचे दोन्हींचे फल समान आहेत याच्याविषयी शास्त्राचा विचार आहे, याच्याविषयी आदर का करावा, म्हणजे याच्याविषयी तत्पर का राहावं, ह्या सिद्धांताला मान्यता का द्यावी याविषयी आपल्या अनुभवाचा सिद्धांत शास्त्रकार किंवा संत सांगतात। आपल्याला स्वप्नामध्ये मुलगा झाला आणि सुख झालं, सुख होतंच की नाही? स्वप्नामध्ये मुलगा झाला तर आपले वडील मरण पावले, दुःख होतंच की नाही? होतं। पण जर आपण त्या स्वप्नातून जागृत झालो तर कोणी वडिलांचं दशक्रिया करायला प्रवृत्त होत नाही आणि मुलाचं बारसं करत नाही। याचं कारण हे सर्व मिथ्या आहे असं आपल्याला ज्ञान झालं। त्याचप्रमाणे या ठिकाणी हे ज्या वेळेला संतांच्या सहवासात सत्शास्त्राचा आपण विचार करतो तेव्हा आपण ह्या भूमिकेवर येतो की माझे तुकाराम महाराज, माझे ज्ञानोबाराय, माझे नाथ महाराज, सर्व संत यांनी मला हेच सांगितलेलं आहे, त्यांनी मला स्वरूप जागृतीवर आणलेलं आहे। जसं स्वप्नातून जागा झाला ते हा व्यावहारिक अवस्थांतराचा विषय आहे। त्याच्यामध्ये मनुष्याला लगेच तुम्हाला कोणी शास्त्र वाचावं लागत नाही का स्वप्नातलं सुख खोटं आहे आणि दुःख खोटं आहे। इथं जर संतांच्या सहवासात तसंच ही तुम्हाला स्वरूप जागृतीवर जगजोगी जागे जागे बोलते जागता जगदेव राखा काही भाव असं संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे। आणि त्या भूमिकेला आपण जर अनुसरत असू तर आपल्याला देखील ह्या स्वरूप जागृतीमध्ये हे जागृतीसुद्धा खरं स्वप्नच आहे। हे वऱ्हाड हे स्वप्नगेम आहे, हे दिसतो हा पसारा हा सुद्धा स्वप्नातलाच आहे। शास्त्रामध्ये जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये यत्किंचितही भेद नाही। तुम्ही म्हणाल की जागृतीत आलं की स्वप्नातले सगळे पदार्थ खोटे वाटायला लागतात, जेव्हा तुम्ही स्वप्नात जाता तेव्हा जागृतीतले पदार्थ दिसतात का? तिथं दिसत नाही। मग स्वप्नातले पदार्थ जागृतीत दिसत नाही म्हणून खोटे, तर स्वप्नात तर जागृतीतले पदार्थ दिसत नाही तरी त्याला तुम्ही खरं म्हणता, त्याला तुम्हाला काय अधिकार आहे? बरं तुम्ही जेव्हा झोपेत जाता तेव्हा स्वप्नही नसतं आणि जागृतीही नसते, अशी खरी स्थिती आहे। आणि हे संत आपल्याला शिकवतात। आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये माणसाचं आयुष्य खरं मी कोण आहे याचा शोध तर दूरच राहिला, पण मला सुख का आलं, दुःख का आलं, सुख कसं टिकेल, दुःख कसं जाईल याचाच विचार करण्यात जातो। स्वप्नासारख्या सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा मी कोण आहे याचा विचार जर केला तर आपल्याला सुख आणि दुःखाचे, जसं सोसाट्याचा वारा आला तर आकाशातले ढग इतके विरघळून जातात की त्यांचा नाहीसे होतात, त्याप्रमाणे तुम्हाला दुःख ते कैचे नये स्वप्नाशी वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी अशा प्रकारची स्थिती आपल्याला अनुभवायला मिळेल। आणि ते भाग्य आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या विशेषतः जे वारकरी संप्रदाय आहे
त्या सांप्रदायिकांना, अशा महापुरुषांचं अनुसरण करणाऱ्या, जगद्गुरू तुकोबारायांच्यावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या, ह्या अभंगवाणीमध्ये रमणाऱ्या अशा महापुरुषांना मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना माझ्या तुकोबारायांनी माझ्या जीवनाचं सार्थक केलं. तुकोबारायांमध्ये जसं म्हणतात, वैकुंठ गमनाला जाताना न देखिजे आयुष्य केले, या विठ्ठली दुःखाशी कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले, वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनी, तुका म्हणे अवघे ठाईन मज पायी राखिले. अशा प्रकारचं तृप्तीचा ढेकर, निरंकुशा तृप्ती, त्याला विषय लागत नाही, धन लागत नाही, कीर्ती लागत नाही, आणि दररोज आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशा प्रकारची जी स्थिती आहे ती इथं कोणीही वयाचं, लिंगाचं, धर्माचं, जातीचं, हे सगळ्या मानव मात्रासाठी उत्पन्न झालेले हे वाङ्मय आहे, हे अक्षर वाङ्मय आहे. कालचं वर्तमानपत्र आज फेकून दिलं जातं, तसं 350 वर्ष झाले, 700 वर्ष झाले, तरी ह्या वाङ्मयाचे किती महाराजांनी 10-10 हजाराच्या आवृत्त्या काढू द्या तरी ते अपुऱ्याच पडतात. कारण हे अक्षर अशा प्रकारचं हे वाङ्मय आहे, आणि त्या वाङ्मयाचे वतनदार, भागीदार किंवा त्याची परंपरा आपल्याला प्राप्त झालेली आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. असो, आपला वेळ समाप्त झालेला आहे, तर या ठिकाणी थोडा अधिकही झालेला आहे. तर ही जे काही आपण तुकोबारायांनी सांगितलेल्या ज्या संकल्पना आहे त्या आपल्या जीवनामध्ये याव्या, यासाठी तुकोबारायांच्या सत्तेतून सर्वांसाठी, तुम्हा आम्हासाठी प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्व या ठिकाणी सर्वांच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचं दुःख न येवो. आज सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याबरोबर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. या शुभचिंतनाने विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. आता